आणि फुरसुंगीतल्या कचरा डेपोतल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। पुणे शहरातील कचराकुंडी 23 दिवसानंतर अखेर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर फुटली आणि आता पुणे शहरातील कचरा आता हळूहळू उचलाय देखील लागलेला आहे। आता आपण आहोत पुण्यातील फुरसुंगी या कचरा डेपोमध्ये। या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या देखील यायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून तर आतापर्यंत जवळपास 30 गाड्या या ठिकाणी कचऱ्याचे आलेल्या आहेत। आता देखील या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात पुणे शहरामध्ये या 23 दिवसानंतर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत आणि आता काही प्रमाणात ते ढीग आता हळूहळू कमी व्हायला देखील सुरुवात झालेली आहे, कारण की सगळे कचऱ्याच्या गाड्या भरून या ठिकाणी फुरसुंगी कचरा डेपोमध्ये येत आहेत। या ठिकाणी फुरसुंगी कचरा डेपोचे जे अधिकारी आहेत पुणे महानगरपालिकेचे सुनील साहेब आपल्या बरोबर आहेत। सर, काय सांगाल, आतापर्यंत किती गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत? आतापर्यंत 26 ते 27 गाड्या खाली झालेल्या आहे। 160 ते 165 टन कचरा आतापर्यंत खाली झालेला आहे। सर, दररोज म्हणजे रुटीन अनुसार किती गाड्या दररोज या ठिकाणी येतात? 85 ते 90च्या आसपास गाड्या येतात आणि 500 ते 550 टनापर्यंत कचरा येतो, सुका कचरा। सर, काय प्रक्रिया या ठिकाणी या कचऱ्यावर केली जाते डंपिंग केल्यानंतर? सर, अशा समोर बऱ्याच प्रमाणात आपल्या कचरा डेपोमध्ये कॅपिंग केलेलं आहे। आपण कॅपिंग केलेलं आहे कचऱ्यावर। आता हा कचरा डंप केल्यानंतर याच्यावर पुन्हा कॅपिंग केलं जाईल, म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त कचरा बसून त्याच्यावर कॅपिंग केलं जातं पुणे महानगरपालिकेकडून। फक्त सुका कचरा आणला जातो का वल्ला कचरा देखील या ठिकाणी टाकला? आम्ही सर्व क्षेत्र कार्यालयाला स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेली आहे की फक्त सुकाच कचरा इथं देवाच्या उरुळीला येतो आणि इथनं पुढे सुकाच कचरा येणार इथं। पुणे शहरामध्ये या 23 दिवसानंतर मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि आता तो हळूहळू उचलायला देखील सुरुवात झालेली आहे। शेवटी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर ही पुण्याची कचराकुंडी फुटली, परंतु जर पुणेकरांना त्यांचा हा कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडायचा असेल तर नक्कीच पुणे शहरातील कचरा त्यांना स्वतः पुण्यातच जिरवावा लागणार आहे। कॅमेरामॅन विजय राऊत, मिकी घई, एबीपी माझा,